रक्तात काही शूर शिवाचा उंच आहे, माझी या रक्तात काही शूर शिवाचा उंच आहे. हे साजी तानाजी बाजी तोच माझा वंश आहे. घेतले जे वेड मी बदलण्यात काही दिशा, घेतले जे वेड मी बदलण्यात काही दिशा. पेटलेल्या काळजावर शाहिरीचा दंश आहे, माझी या रक्तात काही शूर शिवाचा उंच आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, हिंदवी स्वराज्याचे संकल्पक शहाजीराजे भोसले, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, हिंदवी स्वराज्याचे संरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पावन स्मृतीला अभिवादन करतो. आज मी बादशाहीर भीमांशू साळवे तुमच्या समोर सादर करतोय शिवाजी राजांचे, महापुरुषांचे, अमर जवानांचे चरित्र या शाहिरी रसात गाणार आहे. ऐकायला या, अनुभवायला या, अवघे या. ओम नमो जय श्री जगदंबे, ओम नमो जय श्री जगदंबे, नमन तुझं आंबे. करून प्रारंभ डफावर ताप तुंतुन्यातान, ताप तुंतुन्यातान, डफावर ताप तुंतुन्यातान. शैर हा महाराष्ट्राचा प्राण, शैर हा छत्रपतींचे प्राण. वीर शिवबाचे गात गुणगान जी जी जी, वीर शिवबाचे गात गुणगान जी जी जी, वीर शिवबाचे गात गुणगान जी जी जी. जयकार महाराष्ट्राचा, जयकार महाराष्ट्राचा, जिजामातेंचा, शिवरायांचा, शंभूराजांचा, शंभूराजांचा. शौर्य सळसळते रोमा रोमात, शौर्य सळसळते रोमा रोमात, शौर्य सळसळते रोमा रोमात. मुजरा तुम्हा करतो स्वाभिमानात जी जी जी, मुजरा तुम्हा करतो स्वाभिमानात जी जी जी, मुजरा तुम्हा करतो स्वाभिमानात जी जी जी. घडविला जान इतिहास दक्षिण देशात महाराष्ट्रात, धन्य शिव छत्रपती अवतार, धन्य शिव छत्रपती अवतार, धन्य शिव छत्रपती अवतार. जिजाऊ माता धन्य होणार, जिजाऊ माता धन्य होणार, यांची शिव कीर्ती शाहीर गाणार जी जी जी, यांची शिव कीर्ती शाहीर गाणार जी जी जी, यांची शिव कीर्ती शाहीर गाणार जी जी जी. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीचे मावळे एकत्र केले. त्यावेळेस जाती वर्ण व्यवस्था मानली जात होत्या. कोणी ब्राह्मण, कोणी क्षत्रिय, कोणी वैश्य, तर कोणी शूद्र होता. प्रथम शिवाजी महाराजांनी ही जाती वर्ण नाकारली आणि प्रत्येकाच्या हातामध्ये तलवारी दिल्या आणि सांगितलं, या मातेच्या संरक्षणासाठी, ही गुलामगिरी दूर करून स्वातंत्र्याचा सूर्य उगवण्यासाठी आपल्या प्रत्येकाला लढायचंय. आणि या रांगड्या मावळ्यांनी आपल्या हातामध्ये तलवारी घेतल्या आणि एकोपाठ एक गडकोट किल्ले जिंकायला सुरुवात केली. या रांगड्या मावळीची दहशत कशी बसली, या रांगड्या मावळी नेमकं काय केलं? शत्रूची धूळधाण उडवली, शत्रूची धूळधाण, शत्रूची धूळधाण उडवली, शत्रूची धूळधाण, शत्रूची धूळधाण उडवली, शत्रूची धूळधाण. कड्या कपारी गडकोटावर फडक्या भगवान निशान, शत्रूची धूळधाण उडवली, शत्रूची धूळधाण, शत्रूची धूळधाण उडवली, शत्रूची धूळधाण. दरबारी पुस्ती बेगम त्यानं कोण गाली सन, शत्रूची धूळधाण उडवली, शत्रूची धूळधाण, शत्रूची धूळधाण उडवली, शत्रूची धूळधाण. छत्रपती शिवाजी महाराजांनी धूळधाण उडवली होती, त्यामुळे विजापूरच्या दरबारात पैजेचा विडा मांडण्यात आला. भऱ्या दरबारी बड़ी बेगम गरजली, उसने हमारे शाही अस्मत को ललकारा है. कौन है जो काफिर सिवा को हमारे सामने ला सके, उसका नाम निशान मिटा सके. कोणाच्याही श्वासाचा आवाज येत नव्हता. इतक्यात एक सैतानी आवाज गरजला, मैं लाऊंगा शिवाजी को. कौन होता सरदार?
कोणाचा होता आवाज? कोण? नवत्याच अफजल खान, नवत्याच अफजल खान, जिता जगत जणू सैतान, खान बोलला छाती टोकून, शिवबाला टाकतो चिरडून. सारा दरबारात खानाचं कौतुक झालं. खान 40,000ची फौज घेऊन स्वराज्याच्या दिशेने निघाला. आता स्वराज्यावर आणखी एक संकट आले होते. संभाजी राजांना जन्म देणाऱ्या शिवाजी राजांच्या पत्नी सईबाई राणीसाहेब छत्रपती शिवाजी महाराजांचा हातात हात घेऊन सईबाई राणीसाहेब म्हणाल्या, माझ्या शंभू बाळाला सांभाळा, माझ्या शंभू बाळाला सांभाळा, माझ्या शंभू बाळाला सांभाळा. आणि असं म्हणून सईबाई राणीसाहेब गतप्राण झाल्या. दुसरा कोणी असतं तर तो रडत बसला असता, पण महाराजांकडे तेवढा वेळच नव्हता. अकराळ विक्राळ संकट समोरून येत होते आणि अशाही परिस्थितीत महाराज उभे राहिले. आता अफजल खान प्रतापगडच्या पायथ्याशी आलाय. प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजांच्या करमतीची, नाही त्याला जाणीव शक्तीची, करीन काही कल्पना युक्तीची रजी जी जी, करीन काही कल्पना युक्तीची रजी जी जी, करीन काही कल्पना युक्तीची रजी जी जी. खानाच्या भेटीसाठी महाराजांनी शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियानाला, भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियानाला. आणि अशा शामियानात खान डौलत डुलत आला, सयबंड त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती माला. सयद बंडावर लक्ष ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांनी जीवमालाला सोबत ठेवले होते. आता महाराज शामियानाजवळ येतात. महाराज आतमध्ये बघतात सयद बंड उभा आहे. महाराज संदेश पाठवतात, तो आतमध्ये सयद बंड उभा आहे ना, त्याला बाहेर काढा, नाहीतर आम्ही आतमध्ये येणार नाही. अफजल खानाला वाटले, ये शिवाजी तो सैयद बंडा से डरता है, ये हमसे क्या मुकाबला करेगा. जाओ 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 सैयद बंडा बाहेर जाओ. सैयद बंडाला बाहेर थांबण्यात आले. जीवा महाराज सुद्धा बाहेर थांबला होता. आले 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 महाराज शामियानात आले. महाराजांना बघून अफजल खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी राजे भोसले, आओ हमारे गले लग जाओ, आओ हा हा हा. कन हा कमारी तो हसरी, कन हा कमारी तो हसरी, रोकून नजारा गैरी जिरा जिरा जी 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 रहा जिरा जी जी जी. खानानं महाराजांना आलिंगन दिलं आणि दगा केला. कनताभिमान मान्याला, कनताभिमान मान्याला, कटरीचा वार त्यानं केला. खर खर आवाज झाला, तिनं कत्तो तंगाला. इतक्यात महाराजांनी पोटामध्ये बिचोडा घालायला, पोटामध्ये बिचोडा घालायला वग नक्यांचा मारा केला. तो गेला खाण्याचा कतड बाहेर आला. जी 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 बाहेर आला जी 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 बाहेर आला जी जी जी. आणि अफजल खान ओरडू लागलं, अल्लाह अल्लाह अल्लाह, दगा बंडा बंडा. आणि हा आवाज बाहेर थांबल्या सयद बंडाला ऐकवला. सयद बंडा शिवाजीला वार करणार इतका जीवामाला त्याला आडवाला. एका वारतात त्याचा हात उडवला आणि दुसऱ्या वारतात त्याला जमिनीवरती लोळवला. निघाले 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 महाराज पुढे निघाले. पाठोपाठ जीवामाला सुद्धा निघाला. आता शामियानाच्या दरवाजावर अफजल खानाचा वकील बेमान अवलाद कृष्णाजी भास्कर कुलकर्णी तलवार घेऊन उभा होता. महाराज म्हणतात, ए चल बाजूला हो, ए बाजूला हो, मला आपल्या कोणी सोक्याचा रक्ता सांडवायचा नाहीये, बाजूला हो. पण त्यानं ऐकलं नाही. त्याने शिवाजी महाराजांच्या मस्तकावर वार केलं, पण शिवाजी महाराजांनी एका वारतच त्याला जमिनीवरती लोळवला. निघाले 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 महाराज पुढे निघाले. पाठोपाठ जीवामाला निघाला. आता शामियानामध्ये इवळत पडलेला अफजल खान पालखीत जाऊन बसतो. भुयांनी पालखी उचलली, भुयांनी पालखी उचलली. भुये पालखी घेऊन निघाले. हे पाहिलं संभाजी कावजींनी. संभाजी कावजींनी का वार सकटच सारे भुयांची पाव उडवले. पालखी जमिनीवर आदळली आणि अफजल खानाचं मुंडकं धरून कर 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 करून तळ्यावरून कापलं आणि धावत शिवाजी महाराजांकडे गेला. महाराज अब्दुल्ला पळून जात होता म्हणून कापून आणलं. संभाजी याची काहीच गरज नव्हती. महाराज पळून गेला असत तर, जित्ता राहिला असत तर. नाही नाही, कारण मी माझ्या वाघनख्यांमध्ये विष लावले होते. प्रतापगडचे युद्ध जाहले, प्रतापगडचे युद्ध जाहले, रक्त सांडले, पाप सर केले, पावन केला कृष्णचा घाट, लावली गुलामगिरीची वाट, मराठी शाहीचा मांडला ताट जी जी जी. मराठी शायरीचा मांडला थाट जी जी जी, मराठी शायरीचा मांडला थाट जी जी जी. म्हणून सांगते शाहीर, मस्तकी राजाची शिर टटटून फुगली, रक्ताने माखलेली वाघनखे
कोताडा काढूनच बाहेर निघाली. प्रतापगडी सुख झाली भावांनी. तो फणनी आसमंत कडाडला. नरसिंहला जसा मांडीवर घेऊन हिरण्यकश्यपूला फाडला. राजा तुल्याच टोका बुदुल्याच्या आतड्याच माप सारा जगाला उडून सांगू तो राजा. तुझाच शिवप्रताप राजा, तुझाच शिवप्रताप. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की राजमाता राष्ट्रमाता जिचा उत्साह.